बँकिंग ऑफ रोड आता आपल्याला पाहायचं लोअर स्पीड लिमिटसाठी. आता लोअर स्पीड लिमिट पाहण्या अगोदर आपण ऑलरेडी मोस्ट सेफ स्पीडचं इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. मोस्ट सेफ स्पीडचं इक्वेशन आपण देतोय VS इज इक्वल टू √RG tan θ. हे इक्वेशन आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेलं आहे. पण आता या बँक्ड रोडवरती म्हणजे समजा हा बँक्ड रोड जर मी कन्सिडर केला तर या बँक रोडने अँगल काहीतरी θ कन्सिडर केला आहे. त्या θ अँगलवरून आपल्याला एखादं व्हेकल मूव्ह करत असताना एक मिनिमम स्पीड पण फाइंड आउट करायचं. तर मिनिमम स्पीड म्हणजे कसा, तर समजा व्हेकल या रोडवरून मूव्ह होत असताना याला सर्क्युलर मोशन करायचं असेल तर एक मिनिमम स्पीड आहे. जर त्या मिनिमम स्पीडनी हे व्हेकल या सरफेसवरून ट्रॅव्हल करत नसेल तर ते व्हेकल ॲटोमॅटिकली काय होईल, डाऊन साईडला येताना आपल्याला दिसेल. तो मिनिमम स्पीड फाइंड आउट करत असताना हे इक्वेशन जे लिहायचे ते इक्वेशन मी असं लिहितो V मिनिमम इज इक्वल टू √RG tan θ. म्हणजे हा मिनिमम स्पीड आता मला इथं फाइंड आउट करायचा आहे. तो मिनिमम स्पीड फाइंड आउट करत असताना या व्हेकलला ट्रॅव्हल करत असताना तो स्पीड जो फाइंड आउट करतोय त्याला सपोर्ट करणारा एक फ्रिक्शनल फोर्स आहे, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. तो फ्रिक्शनल फोर्स याला खाली येऊ देत नाही आहे. म्हणजे तो फ्रिक्शनल फोर्स जो ॲक्ट होत असेल तो फ्रिक्शनल फोर्स बरोबर या साईडला ॲक्ट होताना आपल्याला दिसेल. ठीक आहे. आता हा फ्रिक्शनल फोर्स हा जो काय असेल तो अपसाईडला असेल, तो इकडच्या नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करत असेल. आता तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर मी त्याची डायग्राम इथं तुम्हाला दिलेली आहे, मी परत एकदा एक्सप्लेन करतो. आता हे जे व्हेकल आहे ते बँक्ड सरफेसवरती आहे. त्याचं वेट जे असेल ते वेट आपण लिहितो व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्याची जी नॉर्मल रिॲक्शन आहे ती सरफेसला परपेंडिक्युलर त्याप्रमाणे लिहितो N. आता आपण कालच पाहिलं होतं की हा अँगल θ आहे, तर या अँगलला आपण म्हणतोय θ. त्याप्रमाणे हा वेक्टर रिझॉल्व केल्यानंतर होईल N cos θ आणि हा वेक्टर होईल N sin θ. ठीक आहे. आत्ताच आपण डिस्कस केल्याप्रमाणे म्हणजे हे व्हेकल एका मिनिमम स्पीडने या ट्रॅकवरती जर मूव्ह होत असेल तर मिनिमम स्पीडला म्हणजे त्यापेक्षा जर स्पीड कमी झाला तर हे खाली येताना आपल्याला दिसेल. म्हणजे त्याला सर्क्युलर मोशन करता येणार नाही. मग आता सर्क्युलर मोशन करता येत नसेल तर मग ते आपल्याला फाइंड आउट करता येणार नाही. मग तो मिनिमम स्पीड फाइंड आउट करत असताना त्याला बॅलन्स करणारा फोर्स हा फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शनने ॲक्ट होत असेल, हा बॅलन्स करत असेल त्याच्या सर्क्युलर मोशनला, म्हणून मी फ्रिक्शनल फोर्सचं डायरेक्शन या साईडला देतोय. फ्रिक्शनल फोर्सचं डायरेक्शन मी देतोय F∼s ने. आता मला या पण कॉम्पोनंटला रिझॉल्व करावं लागेल. का रिझॉल्व करावं लागेल, तर कारण तो इन्क्लाइंड दिसतोय. इन्क्लाइन आहे म्हणजे मी इथं रिझॉल्व करत असताना Fsला रिझॉल्व करतोय. तर मी इथं घेतोय त्याला मी 90 डिग्रीमध्ये रिझॉल्व करतो. 90 डिग्रीमध्ये रिझॉल्व करत असताना हा एक त्याचा कॉम्पोनंट असेल आणि दुसरा कॉम्पोनंट हा या साईडला असेल. ठीक आहे. आता त्याप्रमाणे जर मी पाहिलं तर मला इथं परत अँगल θ फाइंड आउट करायचा. हा अँगल θ आहे म्हणजे मला इथला अँगल θ देता येईल आणि हा अँगल θ दिला म्हणजे इथं मला लिहिता येईल Fs cos θ आणि इकडच्या लिहितो मी Fs sin θ. एक मिनिट. F∼s sin θ. आता थोडीशी फिगर तुमच्या लक्षात येत असेल. ठीक आहे. आता मी या फिगरमध्ये दाखवतो. हा कॉम्पोनंट आहे फ्रिक्शनल कॉम्पोनंट. तो अपसाईडला असेल कारण हा मिनिमम स्पीडला बॅलन्स करतोय म्हणून त्याला रिझॉल्व केलं. रिझॉल्व केल्यानंतर θची ॲडजस्टंट साईड ही असते Fs cos θ. ॲडजस्ट साईड असते म्हणण्यापेक्षा ट्रिग्नोमेट्रीने येते, पण आपण थोडंफार लक्षात ठेवायचं असेल इझिली तर θची ॲडजस्टंट साईड लिहितो आपण cos θ आणि राहिलेली जी साईड आहे त्याला लिहितो आपण Fs sin θ. सिमिलरली नॉर्मल रिॲक्शनसाठी N cos θ N sin θ. आता लास्ट एक डेरिवेशनमध्ये आपण बॅलन्सिंग कंडिशन पाहिलं होतं, कोण कोणाला बॅलन्स करते. तसं इथं बघायला गेलं तर बॅलन्सिंग कंडिशन पाहिजे असतील तर हे लक्षात येईल. समजा इथं जो फॅक्टर आहे हा जो फॅक्टर तुम्हाला दिसतोय कोण N cos θ आणि Fs sin θ हे दोघं मिळून या वेट mgला बॅलन्स करतायत. म्हणून मी काय लिहितो
एन कॉस थीटा प्लस एफ सफिक्स एस साइन थीटा इज इक्वल टू एम जी. याला म्हणून टाकतो इक्वेशन नंबर 1. ओके. सेकंड इक्वेशनमध्ये आता बॅलन्सिंग कंडिशन पाहत असताना नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय, तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय एन साइन थीटा. आणि त्याला बॅलन्स करण्याचं किंवा त्याच्यात आणखीन एक अपोजिट फोर्स ॲक्ट होतोय, तो कोण आहे, तर तो आहे एफ एस कॉस थीटा. हा एन साइन थीटा आणि हा एफ एस कॉस थीटा. आता यात पाहत असताना हे दोघे एकमेकाच्या अपोजिट आहे, म्हणजे कोणतरी मायनस आहे. मायनस कसं आहे, तर हे व्हेकल जे काय आहे ते सर्क्युलर मोशन करतंय आणि ते सर्क्युलर मोशन करण्यासाठी नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स एन साइन थीटा हा जास्त असेल, म्हणून तो सर्क्युलर मोशन करतोय. समजा एफ एस कॉस थीटा म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जर जास्त असता, फ्रिक्शनल फोर्सचा कॉम्पोनंट जर जास्त असता, तर ते व्हेकल हा ट्रॅक सोडून बाहेर गेले असते. मग हा सर्क्युलर मोशन करतोय म्हणजे एन साइन थीटा जास्त असेल, म्हणून इक्वेशन लिहिताना मी लिहितो एन साइन थीटा. आणि याला म्हणजे हा फोर्स जास्त आहे, हा थोडा कमी आहे, म्हणजे मी इथं मायनस लिहू शकतो एफ एस कॉस थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. हा एम व्ही स्क्वेअर बाय आर म्हणजे आपला सेंट्रिपिटल फोर्स आहे. लक्षात आलं का. एन साइन थीटा जास्त आहे म्हणून सर्क्युलर मोशन होत आहे. म्हणजे आपण जर एक्झाम्पल घेतलं तर समजा एखादा ब्लॉक आहे, त्या ब्लॉकला जर तुम्ही या साईडला काहीतरी 50 न्यूटनचा फोर्स लावताय आणि या साईडला समजा 10 न्यूटनचा फोर्स लावताय. रिझल्टंट फोर्स जर पाहायचा असेल तर रिझल्टंट फोर्स जो असेल तो असेल 40 न्यूटनचा. फक्त ते डायरेक्शन काय असेल, हे असेल. मग तुम्ही इथं काय केलं, हे 50 मायनस हे 10 केलं, म्हणजे याला काय साईन घेतलं प्लस, याला काय घेतलं मायनस. मग हे प्लस मायनस घेताना आपण कसं घेतोय, तर जास्त फोर्स कुठला लागतोय, तर सेंट्रिपिटल फोर्स लागतोय. का, कारण तो सर्क्युलर मोशन करतोय. सर्क्युलर मोशन करतोय म्हणून मी इथे इक्वेशन घेताना एन साइन थीटा काय घेतलं पॉझिटिव्ह आणि फ्रिक्शनल फोर्स हा मायनस घेतला. इक्वेशन मला मिळालं. आता जे इक्वेशन मिळालं ते इक्वेशन मी इथं परत एकदा लिहितो. इक्वेशन 2 ला डिवाइड करतो इक्वेशन 1 ने. इक्वेशन काय होईल, एन साइन थीटा एफ एस कॉस थीटा डिवाइडेड बाय एन कॉस थीटा प्लस एफ एस साइन थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर डिवाइड बाय एम जी. एम कॅन्सल होईल. ठीक आहे. इक्वेशन जे मिळेल ते इक्वेशन असेल एन साइन थीटा मायनस एफ एस कॉस थीटा डिवाइड बाय एन कॉस थीटा प्लस एफ सफिक्स एस साइन थीटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर जी. हे इक्वेशन आता आपल्याला मिळेल. आता या इक्वेशनमध्ये हा एफ एस जो तुम्हाला दिसतोय, या एफ एसला मी म्हणतोय फ्रिक्शनल फोर्स. आणि फ्रिक्शनल फोर्स हा या कंडिशनमध्ये मॅक्झिमम ॲक्ट होईल. मॅक्झिमम ॲक्ट होईल म्हणजे इथं जो फोर्स असेल तो मॅक्झिमम फोर्स ॲक्ट झाला तरच तो लोअर स्पीडला व्ही मिनिममला बॅलन्स करेल. आता हे फाइंड आउट करत असताना मी ज्या काय कंडिशन घेतल्या त्या कंडिशन इथं लिहितो की एफ सफिक्स एस म्हणजे हा असेल एफ मॅक्स म्हणजे मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स. आणि तो मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स काय असतो, तर तो असतो म्यू इंटू एन. आपल्याला इक्वेशन माहिती आहे. नेक्स्ट जी काय व्हेलॉसिटी असेल ती व्हेलॉसिटी व्ही असेल, ती व्ही मिनिमम. त्याप्रमाणे इक्वेशनमध्ये जर व्हॅल्यू पुट केल्या तर इक्वेशन काय होतं, एन साइन थीटा मायनस म्यू एन याला पण स्टॅटिक फ्रिक्शनचं कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणता येत, म्हणून सफिक्स एन देतो. म्यू एन कॉस थीटा डिवायडेड बाय एन कॉस थीटा प्लस म्यू एस एन साइन थीटा इज इक्वल टू, मी व्हीच्या जागी पुट करतोय व्ही मिनिमम स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. आता
लेफ्ट हँड साईडला जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला सगळीकडे एन दिसतोय, म्हणजे मी इथून एन कॉमन घेऊ शकतो, इथून पण एन कॉमन घेऊ शकतो, एन एन कॅन्सल होईल. त्याप्रमाणे मी इथं काय करतो, या एनला कॅन्सल करून टाकतो. इक्वेशन जे मिळेल ते असेल साइन थीटा मायनस म्यू एस कॉस थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा प्लस म्यू एस साइन थीटा इज इक्वल टू व्ही मिनिमम स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी. या टोटल इक्वेशनला मी डिवाइड करतोय कॉस थिटाने, लेफ्ट हँड साईडला डिवाइड करतोय मी कॉस थिटाने. कॉस थिटाने जर डिवाइड केलं तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वेशन काय होईल, टॅन थिटा मायनस म्यू एस कॉस अपॉन कॉस, म्हणजे ते 1 होऊन जाईल, इकडं होईल कॉस अपॉन कॉस परत 1 प्लस म्यू एस ॲज इट इज, साइन अपॉन कॉस म्हणजे असेल टॅन थिटा इज इक्वल टू, माझं इक्वेशन असेल व्ही मिनिमम स्क्वेअर डिवाइडेड बाय आर जी. आता ह्याच्यात मला मिनिमम स्पीड फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी जर इक्वेशन क्रिएट केलं तर इक्वेशन होईल व्ही मिनिमम स्क्वेअर इज इक्वल टू आर जी इन टू ब्रॅकेट टॅन थीटा मायनस म्यू एस डिवाइडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थीटा. व्ही फाइंड आउट केला फक्त, व्ही मिनिमम इज इक्वल टू, हे सगळं अंडर रूटमध्ये येईल, आर जी, परत इक्वेशन असेल अंडर रूट आर जी टॅन थिटा मायनस म्यू एस डिवाइड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. हा जो काही स्पीड आहे तो मिनिमम स्पीड आहे. सिमिलरली तुम्हाला हे मॅक्झिममसाठी फाइंड आउट करायचं आहे. आता हे मॅक्झिममसाठी फाइंड आउट करत असताना मी जस्ट थोडक्यात एक्सप्लेन करतो, तुम्हाला ते सॉल्व करता येईल. इथं दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला मॅक्झिमम स्पीड फाइंड आउट करायचा आहे. मॅक्झिमम स्पीड म्हणजे हा मॅक्स स्पीड जो असेल तो या साईडने ॲक्ट होईल आणि नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इकडं असेल आणि फ्रिक्शनल फोर्सचं डायरेक्शन त्यावेळेस या साईडला असेल. आता कॉम्पोनंट परत रिझॉल्व करून मी दाखवतोय, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येतील. इथं वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड, नॉर्मल रिॲक्शनने केलेला अँगल थीटा, त्याप्रमाणे हे होईल एन ॲडजस्टंट साईड म्हणजे एन कॉस थीटा, ही साईड असेल एन साइन थीटा. सिमिलरली आता मला फ्रिक्शनल फोर्स बघायचा आहे. इथं जो फ्रिक्शनल फोर्स ॲक्ट होणार आहे तो फ्रिक्शनल फोर्सचं डायरेक्शन हे डाऊन साईडला असेल. का, कारण मॅक्झिमम स्पीड आपण बघतोय, मॅक्झिमम स्पीडवर फ्रिक्शनल फोर्स काय झाला, डाऊनवर्ड. फ्रिक्शनल फोर्स डाऊनवर्ड म्हणजे मी इथं लिहू शकतो एफ सफिक्स एस. आता हा एफ सफिक्स एस याला रिझॉल्व करत असतानाचे कॉम्पोनंट व्यवस्थित लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की नक्की आपण रिझॉल्व कसं करतोय. आता हा एक कॉम्पोनंट असेल एफ एसचा, तो हा असेल या डायरेक्शनने, ओके, आणि दुसरा जो असेल तो असेल या डायरेक्शनने, ओके. म्हणजे आता इक्वेशन जर लिहिलं तर इथं मला अँगल पाहायचा आहे. आता अँगलमध्ये जसा हा थीटा होता त्याप्रमाणे एन कॉस थीटाचा आपल्याला हा फाइंड आउट झालेला आहे. तसं इथं अपोजिट अँगल जर बघितला तर हा अँगल थीटा होतो आणि हा अँगल थीटा झाला म्हणजे ही साईड होते लगेच एफ एस कॉस थीटा आणि ही होईल एफ सफिक्स एस साइन थीटा. ठीक आहे. आता इथं परत कोण कोणाला बॅलन्स करते हे पाहायचं आहे. ठीक, याच्यात जर इथं पाहिलं तर एन कॉस थीटा आणि एन साइन थीटा आणि एफ एस फ्रिक्शनल फोर्सचा कॉस थीटा कॉम्पोनंट हे दोघं सेम डायरेक्शनने आहेत आणि ते काय प्रोव्हाइड करत आहेत तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत आहेत. म्हणून मी इक्वेशन लिहितो एन साइन थीटा प्लस एफ एस कॉस थीटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. ठीक आहे. आता
दुसरा कंपोनंट म्हणजे वेट mg बॅलन्स करणारा बघा, हा n cos थिटा अप साईडला आहे, एफ सफिक्स एस म्हणजे फ्रिक्शनल फोर्सचा साइन थिटा, फ्रिक्शनल फोर्स साइन एफ एस साइन थिटा हा डाऊनवर्ड आहे. मग ह्याच्यात नेट फोर्स कुठला जास्त असेल, रिझल्टंट फोर्स कोण जास्त राहतोय, n cos थिटा. म्हणून इक्वेशनमध्ये लिहित असताना मी लिहितो n cos थिटा मायनस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू बॅलन्स करता येते mg ला. परत इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 डिवाइड इक्वेशन 1/2 हे जर केलं तर आपल्याला जो फॉर्मॅट मिळेल तो असेल n साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा डिवाइडेड बाय n कॉस थिटा मायनस एफ एस साइन थिटा इज इक्वल टू mv² डिवाइडेड बाय r डिवाइडेड बाय mg. mm कॅन्सल. परत मी फ्रिक्शनल फोर्ससाठी मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स असेल तो मॅक्झिमम फ्रिक्शनल फोर्स मी इथं कुठेतरी पुट करणार आहे, आणि तो मॅक्झिममची व्हॅल्यू जी असणार आहे ती मी इथं लिहितोय एफ सफिक्स एस इज इक्वल टू मॅक्झिमम म्यू एन, आणि ह्या वेळेसचा व्ही जो असणार आहे तो असणार आहे व्ही मॅक्स. ओके, त्याप्रमाणे जे काही इक्वेशन येईल त्या इक्वेशनमध्ये मी डायरेक्ट स्टेप पुट करून देतो. एन साइन थिटा प्लस म्यू एन कॉस थिटा डिवाइडेड बाय एन कॉस थिटा मायनस म्यू एन साइन थिटा इज इक्वल टू v² बाय आर जी. ह्याच्यात परत n कॉमन घेतला आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं n कॅन्सल होऊन जाईल, मग मी इथे n कॅन्सल करतो. इक्वेशन जे मिळेल ते इक्वेशन असेल साइन थिटा प्लस म्यू कॉस थिटा डिवाइडेड बाय कॉस थिटा मायनस म्यू साइन थिटा इज इक्वल टू v² डिवाइड बाय आर जी. मी इक्वेशनला कॉसने डिवाइड केलं तर इक्वेशन होईल 1 प्लस म्यू एस लिहून टाकतो सफिक्स कारण कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन डिवाइड बाय 1 प्लस सॉरी इथं साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन होऊन जाईल, साइन अपॉन कॉस म्हणजे हे होईल टॅन थिटा प्लस म्यू एस डिवाइडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा, आणि व्हीच्या जागी मला इथं पुट करावं लागेल मॅक्झिमम म्हणजे हे होईल v² मॅक्स. आर जी जर फॅक्टर इकडं आला तर तो इथं आपल्याला मल्टिप्लाय झालेला दिसेल, आणि व्ही मॅक्ससाठी जर इक्वेशन फाइंड आउट केलं तर ते होईल अंडर रूट आर जी इंटू ब्रॅकेट व्ही मॅक्स इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा प्लस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस टॅन थिटा. ह्या जर दोन डायग्राम बघितलेल्या त्यात एक लोअर लिमिट, लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिट यासाठी आपण पाहिलेले आहेत, तुम्हाला लक्षात आलेल्या असाव्यात. ठीक आहे, इथं रिझॉल्युशन फक्त इम्पॉर्टंट राहील. रिझॉल्युशन ज्याला समजेल त्याला आपल्याला इक्वेशन लिहिता येतील. साईन प्लस मायनस कशा घेतोय हे पण आपल्याला माहीत असावं, त्याचं पण एक्झाम्पल मी इथं सांगितलेलं आहे. एक वेळेस फ्रिक्शनल फोर्स हा अप साईडला होतो ज्यावेळेस मिनिमम स्पीड असेल, आणि ज्यावेळेस फ्रिक्शनल फोर्स डाऊनवर्ड असेल त्यावेळेस मॅक्झिमम स्पीड असेल. त्याच्यावर इक्वेशन मिळत आहे. ह्या थोड्याशा स्वतः ट्राय करून बघाल.